जेवणाच्या ताटावर कधी बसतो असं झालेलं आहे. काय कोणाला आवडलं नसेल तर काय असेल तर तिच्याशी बोला. काही नाही, बांगडाच का मागतात त्या सगळ्यांना? बांगडाच चांगला लागलाय का? अरे तिकडे वाट बघते, मला करते. कोण मस्त बनवते? सर्व गॅस बिझी असल्यामुळे तिने तेल अजिबात नाही टाकलं. कढी बदलले, भाकरीवरचा कढी मटणावर गेलाय. इकडे चांगली वाटप घेऊन उभी आहे. बटन चालू नाही केलं आणि मिक्सर चालू करताय. जसं कोणाला फोर्स नाही की भाकरीच खा आणि चपातीच खा. सुंदर पद्धतीचा मटण रस्सा करायचा आहे. त्यांना आपण काय हळद आणि बोंबीलना तळताना तुटतात, कळतात ना, पीस वरनं कळताना. बऱ्याच लोकांनी आपल्याला मदत केली होती. हाय, आता आपल्याकडे सुरू आहे पार्टीची तयारी. आणि तुम्हाला माहिती आहे आपली पार्टी कसली आहे ती. म्हणजे आपलं जे चॅनल होतं अशोक बाबरन फॅमिली, म्हणजे दुसरंवालं, तर ते बंद झालेलं, ते आता परत चालू झालं आहे. आणि ते चालू होण्यासाठी बऱ्याच लोकांनी आपल्याला मदत केली होती. त्यांना सर्वांना एकत्र घेऊन आपली छोटीशी पार्टी आहे. म्हणजे ज्यांनी मदत केली होती, छोटी मोठी काय होईना, आणि आपल्याला चांगला मॉरल सपोर्ट पण दिला होता. तर त्यांचं सर्वांची मिळून आज आपल्याकडे पार्टी आहे. आणि तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं आहे अशोक बाबरन फॅमिलीच्या व्हिडिओमध्ये, जो आपला फिश मार्केटचा व्हिडिओ आहे ना, मी फिश वगैरे आणलं त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं ऑलरेडी. तुम्ही आपला व्हिडिओ बघितला असेलच. सकाळीच अशोक मच्छी घेऊन आलाय. तर सुरमई, बांगडा आणि बोंबील अशा आज व्हरायटी आहेत. आणि सुरमई फ्रेश आहे एकदम, कळतात ना, पीसवरनं कळतं ना. जरा पण मांस वगैरे बाहेर नाही आलं, व्यवस्थित आहे. हे आता सारासाठी बाजूला काढूया. आता ही धुवून घेऊया आपण स्वच्छ. आता ही मी आलं आणि लसूणची पेस्ट करून घेते. लसूण घेऊया. आता ही मी आलं आणि लसूणची पेस्ट जरा जास्त करते, कारण आपल्याकडे मटणाचा बेत पण आहे. म्हणून आता हे आलं आणि लसूण व्यवस्थित आता वाटून घेते मी बारीक. आणि त्यात ना आपण आता हे मी ना कोथिंबीर साफ करून घेतली. त्याचे देठ होते ना कोवळे, ते मी कधी टाकत नाही. मी वाटपात वगैरे असं टाकते, त्याच्यामुळे टेस्ट आणि छान येते. मग आता हे थोडेसे देठ आहेत ना, ते धुवून मी हेही मिक्सरमध्ये लावणार आहे. आलं लसूणची पेस्ट आहे आपण जी आता बारीक करून घेतलेली ना ती. आपला कोकम आगळ, हे आपला मसाला आणि हे मीठ. मी मच्छी जेव्हा आणली ना तेव्हा मीठ लावलेलं, कारण कधी पण ना मच्छी आणल्यानंतर बाजारात ना तिला व्यवस्थित मीठ लावायचं, म्हणजे ना ते प्रत्येक मच्छीला ना व्यवस्थित मीठ लागतं आणि चव पण चांगली लागते. आता हे व्यवस्थित ना हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. प्रत्येक मच्छीला ना व्यवस्थित कोकम म्हणा किंवा आगळ हा ना रस व्यवस्थित लागला पाहिजे. मग ते मच्छीचा हिवसपणा जातो आणि टेस्टला छान लागते. मी असं ना मॅरिनेशन करून ठेवलं आहे. आता हे 10-15 मिनटं मी असंच बाहेर ठेवणार. आणि तसंच आता मी बांगड्या आणि बोंबील पण मॅरिनेशन करून घेणार आहे. आता हे बोंबील आहेत ना, त्याला आपण लिंबाचा रस आणि मीठ लावून ठेवून देऊया, कारण ना बोंबीलला स्वतःचं असं पाणी खूप असतं आणि ते पाणी निघालं नाही ना तर बोंबीलना तळताना तुटतात आणि कुरकुरीत होत नाही. म्हणून मग त्याला ना असं व्यवस्थित लिंबू आणि लिंबाचा रस आणि मीठ लावून ठेवायचं. म्हणजे हे बघा, हे आपणच असं ना त्याचं पाणी सुटतं, ते बाजूला करायचं. तर हे पाणी असं का होतं, कारण माझा मसाल्याचा हात होता ना त्याच्यामुळे पाणी असं निघाले, कारण मी बोंबील स्वच्छ धुवून घेतलेत. हे असं पाणी ना निघत राहतं त्याचं. मग हे 1-15 मिनटं ठेवलं असं ना क्रॉस करून की असं पाणी निघून जाईल त्यातलं. आणि त्यानंतर ह्याला आपण मॅरिनेशन करून घेऊ. हे सगळं ना मगाशी जे आलं लसूणची पेस्ट, मसाला, कोकम आगळ, हळद आणि मीठ हे सगळं बनवून घेतलं. आणि हे आता व्यवस्थित असं ना बांगड्याला आतून व्यवस्थित लावून घेते. 10-15 मिनटं मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया. आणि हा सगळा खटाटोप कशासाठी हे तुम्हाला आपल्या थंबनेलवरनं कळालंच असेल, तर पूर्ण व्हिडिओ बघा. आपण ना कांदा, लसूण, 1-2 मिरच्या घेतल्या आहेत
आणि आलं हे सगळं एकत्र भाजून घेणार लालसर असं व्यवस्थित. आता नाही तर आपण काय हळद आणि कांदा आणि मटर, म्हणजे कांदा आपण तेलात परतला आणि हळद आणि मिठावर आता हे मटर आपण शिजवून घेणार ना. कांदा चांगला भाजलाय. आता आपण त्यातनं सुकं खोबरं टाकलंय ते पण आता चांगलं भाजून घेऊया आणि मग ह्याचं पेस्ट करायची बारीक वाटपने व्यवस्थित सगळं भाजून झालंय आपलं. आणि मी मोस्टली ना कधी टोमॅटो टाकत नाही, ही पूजाची पद्धत आहे. सिन्नर पद्धतीचं मटण रस्सा करायचा आहे. आता हे आपलं वाटप भाजून रेडी झालं आणि आता चालू आहे तयारी पार्टीची. अक्षता आणि अजून ती पूजा हे लोक सध्या मटण बनवत आहेत. आता आपल्याकडे काय आहे तर मटणाचा रस्सा आहे, सोबत फिश आहे, जे फिश आपण सकाळी फिश मार्केटमधून आणले ते. आणि आतमध्ये गोंधळ खूप सुरू आहे. आणि बघा इकडे तर भाकरीची तयारी सुरू आहे आणि बिचारी पूजाच काय ती मेहनत करते. पार्टी आमच्याकडे आणि आमच्या मॅडम मस्त उभ्या आहेत निवांत. आणि ही तर काय कामाची नाही, फक्त खायच्या तरी कामाची आहे की नाही माहित नाही, तेवढं पण त्या पण कामाची नाही. आणि इकडे आता ही भाकरीची तयारी नाही का? आता चपातीचं पीठ मळून ठेवलं. चपातीचं पीठ आहे. ओके सॉरी भाकरी बोललो, बाकी यांना माहिती आहे. चपातीचं पीठ वगैरे मळून ठेवलंय. आणि मटणाची तयारी झाली आहे का? कुकरमध्ये शिजतंय, वाटप रेडी आहे. ओके. सकाळी मच्छीचं मी त्यांना दाखवलंय, मच्छीचं सगळं मॅरिनेशन करून झालेलं आहे का? फक्त खायचं बाकी. खायचं बाकी आहे. आणि मग तळाई बिळायची नाही का, कच्ची खाणार आहे का? असं बाकी आहे. अशी आपली पार्टीची तयारी सुरू आहे आणि अजून लोक येणार आहेत आपल्याला पार्टीमध्ये जॉईन करायला, बाकी आहेत अजून. आणि इकडे सुरू आहेत आता चपात्या बनवणं. आणि आज मटणाबरोबर चपात्या खायला लागतात का माहिती? भाकरी पण करायची आहे. भाकरी पण करायची आहे, कारण कसं आयुषला चपाती आवडते, आर्या चपाती खाते, म्हणून मग सगळ्या आवडीच्या गोष्टी आहेत. काय टेन्शन नाही, म्हणजे असं कोणाला फोर्स नाही की भाकरीच खा आणि चपातीच खा, ज्याला जे खायचं आहे ते. चला अक्षता मॅडम चपात्या बनवतात. बाकी इकडे मटण शिजलं असेल ना? मटण शिजलंय. आता ते काय फोडणीला घालताना आपण बघूया. बाकी तुम्ही तर बघितलंच कसं कसं बनवायला घेतलंय, सुरुवात केली आहे ती. आणि चला आता चपात्या मस्त गरमागरम रेडी होत आहे. इकडे एक मिक्सर लावायला किती आटापिटा चालू आहे चौघांचा नाही, पूजा जरा स्किप करा तिला, या तिघांचा पहिल्यांदा काम करतात. पहिल्यांदा बघा आपल्या पार्टीसाठी जेवणाची तयारी चालू आहे. आणि आता हे सर्व ना फक्त मिक्सर लावण्यासाठी आले. आणि ही पुढची तयारी सुरू आहे इकडे. प्रॅक्टिस 10 उलट्या बाजूला. कोणती कटवाली? हा एवढी इथून हा बघा इथून सुरुवात आहे आपली. कांदा टोमॅटो कापण्याचं काम ह्याच्याकडे दिलेलं आहे. आणि बघा इकडे हे वाटण्याचं काम सुरू आहे. बघा बटन चालू नाही केलं आणि मिक्सर चालू करतायत. आणि बघा काय बोलत होते आता, आम्हाला सर्व माहिती आहे. इकडे तर रायाचा फुल स्पीडमध्ये टोमॅटो कापण्याचं काम सुरू आहे. गेली 5 मिनिटं तरी अर्धा टोमॅटो कापलाय, अख्खा अर्धा. इकडे पूजा आता मटण बनवते. कुठल्या सिन्नर पद्धतीने? नाशिकच्या पद्धतीने. फक्त आता काळा मसाला नसेल ना? नाही काळा नाही, काळा मसाला नाही, नाशिकच्या पद्धतीने आपला गोराच मसाला आहे. गोरा मसाला आहे. याच्यात काय टाकलं तू आता? वाटप आपलं खोबऱ्याचं, कांदा खोबऱ्याचं वाटप. ओके, कांदा खोबऱ्याचं वाटप आहे आणि थोडं तेल ना? तेल. आता ही जरा चांगलं भाजून घेते त्याला. आता बघूया नाशिक पद्धतीचं जेवण पूजा कसं बनवते ते, म्हणजे मटण. इकडे आलंय काय वाटप. हे कोकणातून वाटप येत आहे. आज आपल्याकडे पूर्ण महाराष्ट्राचं काम होणार आहे. कोकणातून वाटप आलंय. सातारा कांदा कापतोय. हा बघा इकडे 32 शिराळा. आणि इकडे सांगली वाटप घेऊन उभी आहे. चला इकडे आता मसाला भाजण्याचं काम सुरू. त्यात वाटप टाकलं ना आता आलेलं आपलं. त्यात पण ते कांदा खोबराच होतं ना? आलं लसूण जे दुपारी अक्षताने भाजून घेतलं होतं ते ना? हा, पुजारीने अक्षताने जे भाजून घेतलं होतं ना वाटप, ते वाटप आता ह्याच्यात टाकलेलं आहे. तिकडे मटण चालू आहे, वाटप सुरू आहे. आणि इकडे काय सुरू आहे बघा, ही भाकरीची तयारी सुरू आहे. आणि कुठली भाकरी? ज्वारीची. बघा ज्वारीची भाकरी पण बनणार आहे मस्तपैकी. ज्वारीच्या भाकरीची तयारी सुरू आहे. आणि हे आम्हाला बोलूच देत नाही, बोलायला घेतलं की वाटप सुरू करतात. आणि आता काय मसाला टाकला त्याच्यामध्ये. सगळं जरा गडबड सुरू आहे, कारण बऱ्याच ठिकाणी बरेच प्रकार सुरू आहेत. इकडे भाकरी थापणं सुरू आहे पूजाचं. आता गडी बदलले. भाकरीवरचा गडी मटणावर गेलाय आणि मटणाचा गडी भाकरीवर गेलेला आहे.
आणि आता हा टाकलाय मसाला, आपला घरचा नॉर्मल मसाला. आगरी कोळी मसाला. आणि म्हणजे ह्यातलं तिने तेल अजिबात नाही टाकलं. ते तेलाचं हा सेल्फच हे दिसते ना, तरी ती मटणाचंच तेल आहे. मटणाचंच तेल आहे, म्हणजे बिलकुल तेल न वापरताही शिजवलेलं मटण आहे. आणि अजून मसाला वगैरे काही टाकलेलं नाही, म्हणजे अळणी मटण म्हणतो ना आपण तसं आहे. अळणी नाही, ती सपाक म्हणतात बिना मसाल्याचं. बाकी मीठ आहे याच्यामध्ये. आणि आता हे आपल्या टोपात चाललेलं आहे. आणि हा पोरगा दिसतोय तुम्हाला, खूप लाडात आलाय. बाबर काका काय खूप चांगले आहेत का माहिती आहे, कारण आज काय खायला मिळणार आहे. हा, म्हणून बाबर काका चांगले आहेत काय. हा, आजच्या दिवसापुरते काय. हा बघा, ह्याच्याकडे कॅमेरा दाखवू का रे. आज काका मच्छी देणार आहे ना, आज काका चांगले. आणि सर्व गॅस बिझी असल्यामुळे आपला तिसरा गॅस काढावा लागलाय. बघा इथं मच्छी फ्राय सुरू आहे. आणि इकडे माणूस आपला फॅशन शो करतोय. आतापर्यंत व्हिडिओ चालू झाल्यापासून तिसरा ड्रेस आहे. आता हे बोंबील आले. इकडे आपलं मटण शिजलेलं आहे, इकडे मच्छी फ्राय होते आणि इकडे आपलं मटण शिजलेलं आहे मस्तपैकी. मस्त वास सुटलेला आहे, सुगंध मटणाच्या रस्स्याचा. कोण मस्त बनवते. काकी मस्त बनवते. हा बघा, काकी मस्त बनवते म्हणून त्याला सगळं आवडतं. चला आता आपलं ऑलमोस्ट सगळं जेवण रेडी आहे. तो मागून बघा हात दाखवतो. आता आपलं सगळं जेवण ऑलमोस्ट रेडी आहे, म्हणजे मटण पण शिजलेलं आहे, बाकी मच्छी फ्राय सुरू आहे, भाकरी झालेली आहे, चपाती झालेली आहे. की आता आपल्याला फक्त आता भूक लागलेली आहे, त्यामुळे आता आपल्याला जेवणाच्या ताटावर कधी बसतो असं झालेलं आहे. आता आपण भेटू डायरेक्ट जेवणाच्या ताटावर, ह्या सगळ्यांची चव घ्यायला. आणि आता पार्टीला सगळी गँग बसली आहे आपली. बघा फुल गँग बसलेली आहे. ताटातून काय दिलं नाही हिला. तेवढाच वेळ लागणार आहे जेवढा वेळ तुम्ही वाटपासाठी लावला होता मिक्सरवरती. कांदा देतोय, कांदा. मच्छी नाही याच्या ताटामध्ये. बघा सचिन, आर्या, बाबा, इकडे शंतनू. अप्रतिम. त्याच्यासाठी फक्त आणले. तू बोंबील नाही खात आहे. थोडासा टेस्ट करून बघते तुझ्यासाठी आणलं, थोडासा फक्त एक घास बोंबील, एक घास. आणि आर्या तिकडे वाट बघते, मला करते. चला आता आपली मस्तपैकी जेवणाची पार्टी सुरू आहे. सध्या पहिली पंगत बसली आमची. झालं चांगलं ना. मी बनवलंय बाबा. कोणी आर्याचा काय नंबर दिसत नाही मला लांबपर्यंत. आणि बिचारे जेवणाची मेहनत करणारे बघा इकडे रिॲक्शन बघताय. बघा ताटामध्ये हा मटणचा रस्सा, बोंबील आहे, इकडे तव्यामध्ये सुरमई आहे, बांगडा आहे, सोबत भाकरी आहे. याच्या ताटामध्ये तुम्हाला चपाती पण दिसत असेल. एवढा सगळा मेनू आहे आणि प्रत्येक ताटात काही ना काही वेगवेगळं आहे. तिकडे बांगडा. पण सगळ्यांनी बांगडाच का मागतात. त्या सगळ्यांना बांगडा चांगला लागलाय का. हा ना, बांगडा एकदम भारी होता. आणि आपण दिवाळे फिश मार्केटमधनं सगळी मच्छी आणलेली आहे. मच्छी फ्रेश असते तिकडची, एकदम भारी, एक नंबर असते मच्छी. मटणाचा रस्सा. आणि आता मी ट्राय केला, एकदम झणझणीत झाला, झणझणीत मस्त तिखट झाला. चव वेगळी रोजच्यापेक्षा. नाशिकची तिखट चव. फक्त काळा मसाला नाही वापरलाय, बाकी चव भारी आहे. चला रस्त्याचा तुम्हाला रिव्ह्यू दिला मी, भारी झाला एकदम. शिळ पडलेला दिला आणि मला जाम आवडलं, म्हणजे तिखट झालं, झणझणीत एकदम. मटणाच्या रस्स्यासोबत आपल्याकडे आहे हा सुरमईचा रस्सा पण, मच्छीचा रस्सा पण. हा दाखवायचा राहिला होता, पण हा आपल्याकडे ऑलरेडी बनलेला होता, त्यामुळे याची काही रेसिपी आपण दाखवली नाही, फक्त याचीच रेसिपी दाखवली. आणि एकदम झणझणीत झालेला रस्सा हा. आणि आता शेवटचा राऊंड, म्हणजे शेवटचा राहिलेला आयटम म्हणजे भात, राईस. तिकडे रिद्धित आणि साची जेवतायत का. जेवतायत ना. तुम्हाला काय आवडलंय का साची. काय खाते तू. मटन चपाती. आणि तो काय खातोय. भात आणि रस्सा. आणि आता आपल्या पार्टीची सांगता होते आईस्क्रीमनी. सगळ्यांना आईस्क्रीम घ्या. आणि आईस्क्रीमचा स्पॉन्सर कोण आहे आपल्याकडे. स्पॉन्सर शर्वरी सपकाळ यांच्याकडून स्पॉन्सरशिप आहे आपल्याला आईस्क्रीमची. आणि कोल्ड्रिंक तुम्ही बघितलं नसेल,
आम्ही चुपचाप प्यायलो पण होता ह्यांच्यापासून वाचून प्यायला लागतं ह्या 2 कार्टूनपासून. हे बघा हा, पण याने आईस्क्रीम घेतलेलं आहे. चला अशा प्रकारे आपली आईस्क्रीम पार्टी संपली आहे का नाही अजून? बाकीच्या अर्ध्यांच्या संपल्या पण आईस्क्रीम. आणि सगळे बघा काय आईस्क्रीम खातात. आणि रिटीनकडे आईस्क्रीम आहे का? आज देऊन टाक परत दुसरं रिटर्न. झालं ना काम? तर ठीक आहे मित्रांनो, अशी आपली छोटीशी पार्टी ज्यात आपला मेन होता मटनचा रस्सा. त्याची रेसिपी बनवणारी इकडे काय की नाशिकवाली. काय कोणाला आवडला नसेल तर काय असेल तर तिच्याशी बोला. बाकी मला तर आवडला सिन्नरचा रस्सा. आणि बाकी सुरमई वगैरे तुम्ही बघितलंच आपण. बाकी सर्व मालवणचं होतं. म्हणजे सुरमई, बांगडा, बोंबील, सुरमईचा रस्सा, बरंच काय काय होतं. तर फुल एन्जॉय केला सगळ्यांनी. जांभवडे हा, कणकवली जांभवडे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला आमचा रेसिपी कम पार्टीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग असेच भेटू पुढच्या खाऊच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.